हाय मैत्रिणींनो, आली होती शेतात. हे बघा कसं तळ भरले. छान वातावरण दिसतंय. शेताचं झालंय नुकसान, पण असू दे आता काय. आली होती रेशमाकडे. काय करताय वहिनी मग? गवत काढताय का? झाड आपलं गवत काढावं लागतं. वल्यानी येते का असं खुरपायला? हे माळच आहे ना, होय ना. त्याच्यामुळे ह्याचं काय नाही अडचण येत. अहो डासच लय चावतात. शेरक मी कधीच घालत नाही, हां पण डास असलं चावतात की बाहेरच निघून द्या. जास्त डास चावतात म्हणून मी निर्मळ चाललंय. होय ना. हा, कारण की डासाने लय वाटोळ होतं या, हो. त्याच्यामुळे म्हणलं का बारक गवत आहे तोपर्यंतच काढले ना, हा म्हणजे मग जास्त हे होणार नाही. कसं इचू काटा आता इथं एक तर भरलं या, हो. त्याच्यामुळं इचू काटा म्हणलं आपलं मग काय तर. एवढं आहे तोवरच काढलं सगळं. आता कधी आज सकाळपासूनच करू पाहिजे सुरुवात केली का? नाही उशीर आहे झालता, त्या देत नाही एवढंच काढलंय आता. होय. नाही लय काढलं. हं. काढावं म्हणलं आता तुम्ही आला म्हणून हो, थोडी बस. तुमचं मी बोलण्यात टाइम घालावला. नाही तस काय असतं बघा आता. लय माणूस की लय कामापरशी लय काय म्हणतात ना, माणसापरशी काम लय अप्रूप आहे का? मग काय तर. हा, आपलं करावं लागतं काहीतरी. मग काय. आणि आता निवळ तरी बसून दम निघतोय का? नाही बसून बाई, काय ना काहीतरी काम पाहिजे तेवढ्या वेळात. रेस माय घरी 2 दिवस झाला, आता ती गेली की मग मला घर दुसरं पुरावतं सारखी. हो. हा, मग नाही होत खुरपायला. झाला आता उद्याच्या दिवस झाले की मग झालंच. रेसमा निघाली तिचं तिच्या मार्गाने ती निघाली. मग घरचं सगळं तुमच्याकडेच आहे म्हणा. माझ्याकडे लोड आहे सगळा. हो. पोरं संध्याकाळचा स्वयंपाक बी तुमच्याकडेच असते काय संध्याकाळी? हा, आता यांना लेटच होतंय ना यायला. स्वयंपाक मग येतच नाही ती कधी. पोरांचं यांचं बघावं हा, लागतं. पोरांचं बघावं लागतं, सगळंच बघावं लागतं. काय नाही स्वयंपाकाचं नाही मला. कधी ते असली तरी मी स्वयंपाक करते. हो. इथं गुरांसाठी भाकरी बघा कशा सुकायला ठेवल्या ते गुरांसाठी. काय चाललंय मग? काय चाललंय म्हणलं? वरल्याला कांदा भरते ना. होय. कांदा अगं आलती शेतात, म्हणलं जरा राऊंड मारून यावं. बघितलं का शेतात खाली गेलता का रानात? पर खाली गेलतो पण आता वाटय ना, जायला येत नाहीये पाण्यात. तुम्हाला इकडूनच जावं लागत असं. इकडून गणेशच्या रानात ना तशीच कोपऱ्यावर उभं राहून बघितलं. तिथं नाही ना. हो, तिकडे खाली कुठे जायला येते. पाऊसच इतका झालाय त्याच्यामुळे कोणीच रानात जाऊ शकत नाही. आम्ही सुद्धा नाही, कारण का आमच्या रानात तेवढंच उगावते रवते या. पाणी इथं साचलंय, पण तिकडं सगळं वाहून आलेलं. आमचं तर वर सगळं चिकुलच आहे. काळ रान. तुमच्या काय केलंय आता वरच्या रानात? ऊसच आहे ना सगळं? ऊस आहे सगळा. आणि आता गाईला खाया केलेला आहे, पण जायलाच आहे नाही. चालत पण जाऊ शकत नाही वरच्या रानात. होय ना. इतकं रवतंय. नाही तर नाही जायला ये नाही, म्हणूनच म्हणलं यावं. नुसतं राऊंड मारून घरापाशी आलती ती. आणि रस्त्यालाच आहे घर. हो, रानापासून यायला 2 मिनिटं लागत नाही. तर काय नुसतं मध्ये तळच आहे. लगेच यायचं इकडं रानात पण यायचं, आमची गाठ घेऊन जायचं. मग काय तर. हो, तुझा ती बाया ह्याच्या दिवाळीच्या अगोदर ड्रेस होती टाकलं. आणि आता आत्याला दांडवटाला साडी घ्यायची म्हणल्यानंतर आणि एक शिवावं लागेल आता. हो हो, दांडवट लागतं ना, इथं घेतात ना आता दिवाळीच्या टायमिंगला. हा, ती त्याच्या अगोदर तुला थोडं फोन करा. मग मी ती जाता हॉटेलवर राहिला म्हणलं. आल्या होत्या काकी, म्हणल्या चला. आमचं काय लय दिवसापासून आमचं पहिलंच आहे तर सगळं. शेजारीत राहिला या, त्यांचं घर पलीकडे या, आमचं इथं आहे. होय, ती बाय यांना मैत्रिणींना वाटायचं की या काय आता जास्त हे आलं व्हिडिओ मध्ये. पहिलंच नातं या. हो, आम्ही पहिलंच पाहुणं या. होय, जाऊ द्या. चला आता ह्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सगळी लाईक करा आणि छान मस्तपैकी काहीतरी कमेंट टाका. व्हिडिओ आवडला असला तर. आमच्या सासूना जास्त करून काढलाय. आणि काहीतरी कमेंट टाका.